Good afternoon, friends. In previous lecture, we have discussed about, in general, algae and syllabus which we will be dealing in this unit: algae and bryophyta, means thallophyta and bryophyta. So, in first year, you have discussed, you have studied uh, two algal forms, that is Spirogyra and one Cyanophycean member, Nostoc. We have taken good slides of that also in during practical. Today we will start a new group of algae, new division of algae, Phaeophyta. Phaeophyta, they are generally called as brown algae. आत्तापर्यंत तुम्ही जे algae बघितले ते एक तर कॉलोनियल फॉर्म होते किंवा एखादं फिलॅमेंटस फॉर्ममध्ये होते. आता हे थोडं असं ऑर्गनाइज, असं थोडंसं इव्हॉल्व झालेलं algaeचं डिव्हिजन आहे फिओफायटा. बरेचसे लोक फिओफायटाला डिव्हिजन ट्रीट करतात. स्मिथ, ज्यांचं क्लासिफिकेशन आपण फॉलो करतोय या सिलेबसमध्ये, तर ते फिओफायटा एक डिव्हिजन म्हणून ट्रीट करतात. आणि बरेचसे अल्गॉलॉजिस्ट किंवा त्यांना फायकोलॉजिस्ट असं म्हटलं जातं, त्याला फिओफायटाला डायरेक्ट फिओफायसी क्लास, या क्लासच्या रँकला कन्सिडर करतात. तर फिओफायटा इज अ लार्जर ग्रुप of algae consisting of 240 genera and over 1500 species, out of which 32 genera and 93 species are reported from India. They are commonly known as brown algae due to presence of their golden brown xanthophyll pigment, dominant xanthophyll pigment, फ्युकोझॅन्थिन आणि फ्युकोझॅन्थिन नावाचं हे पिगमेंट त्यांच्या क्रोमॅटोफोरमध्ये असतं. झॅन्थोफिल पिगमेंट डॉमिनंट असल्या कारणानं या डिव्हिजनमधल्या सगळ्या अल्गींचा कलर हा गोल्डन ब्राऊन किंवा ब्राउनिश कलरचा दिसतो, बिकॉज ऑफ विच द नेम फिओफायटा इज गिवन टू दिस ग्रुप ऑफ algae. About 99% of members of Phaeophyta, they are marine in their habitat, and very few grow in freshwater habitats, that also in near estuary or in larger river beds. Freshwater members are Plurocladia, Heribeu Pseudo Bodanella, लिथोडर्मा, असे काही फ्रेश वॉटर जनर आहेत. काहीच मोजके असे फ्रेश वॉटर जनर आहेत. अदरवाईज ऑल द फिओफायटा मेंबर्स दे आर मराइन इन देअर डिस्ट्रीब्युशन. देन वी विल डिस्कस अबाउट important characteristics of Phaeophyta. The plant body is immobile. They are multicellular, highly differentiated both externally and internally. तुम्हाला आत्ता सांगताना सांगितले की बरेचसे होते आधीचे जे तुम्ही जनरा बघितले आहेत ते एवढे वेल ऑर्गनाइज नाही आहेत, पण यांच्यामध्ये सेल्युलर डिफरन्सिएशन झाले. दे आर मल्टीसेल्युलर, दे आर इमोबाईल, दे आर अटॅच्ड विथ सम सबस्ट्रॅटम, and because of which they are considered as somewhat evolved or developed group of algae. Few of them are unicellular also, few of them are colonial also, motile colonial are also there, non-motile colony are also there. हे डिव्हिजनच आहे ना फिओफायटा मोठं आहे, त्यामुळे याच्यात सगळे एक्सेप्शन पण आहेत. काही मोटाईल फॉर्ममध्ये आहेत, काही नॉन मोटाईल फॉर्ममध्ये आहेत, काही कॉलोनियल आहेत, काही युनिसेल्युलर आहेत, काही अनब्रँच्ड फिलामेंट सुद्धा आहेत, म्हणजे सिम्पल फॉर्म सुद्धा आहेत, आणि काही आहेत ते अनब्रँच्ड फिलामेंट फॉर्म्स आर completely absent. Branched
filament forms are there. So they are evolved. That's what I wanted to convey you. The range of thallus in Phaeophyta. They are simple, microscopic as well as macroscopic. Heterotychous filaments are also there. एक्टोकार्पस नावाची algae आहे. त्यात दोन वेगवेगळ्या टाईपचे ट्रायकोम्स असतात, म्हणजे दोन वेगवेगळ्या टाईपचे फिलामेंट्स असतात. लाईक काही प्रोस्टेट सिस्टीम, काही इरेक्ट सिस्टीम, या टाईपच्या सिस्टीम्स असतात, म्हणून हिट्रोट्रायकस फिलामेंट्स आर देअर. मॅक्रोसिस्टिस नावाचं एक लार्ज algae, लार्जेस्ट algae इज ऑल्सो इन फिओफायसी. तर जेवढ्या काही नोन लार्जर algae आहेत ना, ते फिओफायटामध्ये येतात. म्हणजे अल्गल ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त मोठे मोठे जर algae कुठे असतील तर फिओफायटा नावाच्या ग्रुपमध्ये असतात. झांतोफायटा नाही, रोडोफायटा नाही, सायनोफायटा तर संबंध नाही. सायनोफायटा तर युनिसेल्युलर किंवा कॉलोनियल फॉर्म असतात सगळे. क्लोरोफायटामध्ये सुद्धा नाही. तर सगळ्यात जास्त मोठे लार्जेस्ट जर कुठले स्पेसिस असतील तर त्या स्पेसिस असतात या फिओफायटा नावाच्या ग्रुपमध्ये, विच कॅन अटेंड 60 to 90 मीटर लेंथ ऑल्सो. मॅक्रोसिस्टिस आहे ना, ते 60 मीटर 60 मीटर कळतंय तुम्हाला, जवळपास 90-100 फुटापासून पुढे, 90-100 फूट ते 150 फूट एवढ्या लांब मोठ्या मोठ्या algae असतात याच्यात फिओफायटामध्ये. Then few algae are there which reaches up to 4 meter, looks like miniature trees. म्हणजे काही मिनिएचर ट्री सारखे दिसतात. त्याचं नाव आहे लेसोनिया डॅव्हिकन्स. लेसोनिया डॅव्हिकन्स नावाची एक algae आहे. इट लुक लाईक मिनिएचर ऑफ ट्री. तसंच न्यूरोसिस्टिस नावाची एक algae आहे, which can grow up to 30 meters in length. This neurocystis is also called as bladder cape. Then Postelsia palmi. It look like miniature palm. It look like a palm. It is also known as sea palm. पामी फॅमिली बघितली ना आपण, त्याच्यासारखा हॅबिटॅट किंवा त्यासारखी हॅबिट हे पोस्टेल्सिया तयार करतात. तर ओव्हरऑल काय, सिंपल मायक्रोस्कोपिक टू मॅक्रोस्कोपिक, युनिसेल्युलर टू लार्ज अप टू 60-90 मीटर्स एवढ्या मोठ्या फॉर्म मधले मेंबर्स याच्यामध्ये दिसतात. मिनिएचर ट्री सारखे दिसतात, पाम सारखे दिसतात. सो दे possesses diversity in their habit, smaller up to largest. Got it? Commonly, the plant body of Phaeophyta member, it can be differentiated into two distinct regions: hold fast and erect blade, erect system. होल्ड फास्ट एक असते आणि इरेक्ट फ्री फ्लोटिंग अशी एक सिस्टीम असते. अशा दोन डिफरन्शिएबल स्ट्रक्चर्स त्या प्लांट बॉडीमध्ये असतात. जे वरती इरेक्ट फ्री फ्लोटिंग असं स्ट्रक्चर आहे, मोस्ट ऑफ देम आर मराईन हॅबिटॅटमध्ये फ्री फ्लोटिंग जे स्ट्रक्चर आहेत त्यांना म्हणायचं ब्लेड. आणि दिस ब्लेड, it performs the function of photosynthesis and it bears reproductive structures also. Many species remains afloated by having air bladders. बऱ्याच स्पेसीज आहेत ना, त्यांच्यामध्ये एअर ब्लॅडर्स असतात किंवा एअर सॅक असतात. म्हणजे आल्गीमध्येच फ्लोट होण्यासाठी, म्हणजे आता जरी फिलामेंटस ब्रँच स्ट्रक्चर असेल, सिडोपॅरेन्कायमेटस स्ट्रक्चर असेल, तरी ते इरेक्ट फ्लोट व्हावं समुद्राच्या पाण्यामध्ये, त्यासाठी त्यांनी एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. त्यांनी काय केलं जातं, एरेनकायमा टिश्यू डेव्हलप केला जातो आणि प्लांट बॉडीमध्ये काही सॅक किंवा बबल सारखे स्ट्रक्चर्स, बलून सारखे स्ट्रक्चर्स तयार केलेले असतात. आणि त्या बलून सारख्या स्ट्रक्चर्सला एअर ब्लॅडर्स म्हणायचं.
आणि त्या एअर ब्लॅडरमध्ये हवा कोंडून ठेवलेली असते, जेणेकरून प्लांट जे आहे ते इरेक्ट असं राहील. द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर chlorophyll A is there, chlorophyll C is there, beta carotene is there, xanthophyll is there, like lutein, fucoxanthin, flavozanthin, व्हायोलोझॅन्थिन अशा टाईपचे झॅन्थोफिल पिगमेंट्स पण त्याच्यामध्ये असतात जे फोटोसिंथेसिसचं काम करतात. The fucoxanthin is however present sufficiently and which partially mask the presence of chlorophyll and carotenes. So because of presence of fucoxanthin, it gives characteristics coloration, brown coloration, because of which the Phaeophyta are called as brown algae. Growth of plant body may be of apical, फ्युकेल्स नावाची एक ऑर्डर आहे याच्यात, किंवा डिक्टिओटेल्स नावाची ऑर्डर आहे याच्यात अपायकल ग्रोथ होते. काहीमध्ये इंटरकॅलरी ग्रोथ होते. लॅमिनारिया नावाची ऑर्डर आहे, याच्यात टोकाला ग्रोथ होत नाही. जी ग्रोथ होते ते इंटरकॅलरी होते, म्हणजे इन बिटवीन बेस अँड अपेक्स, इन बिटवीन रूट अँड होल्ड फास्ट अँड अपेक्स यांच्यामध्येच त्याची ग्रोथ होते. सो बेस ऑन दीज कॅरेक्टर्स they are divided into several orders, Phaeophyta members. Now we'll see cell structures in Phaeophysi. The cell wall, it is differentiated into two wall layers, outer wall layer and inner wall layer. So cell wall of Phaeophyta members, they are in two layers. Outer layer is made up of mucilaginous layer. पेक्टिन आणि पेक्टिन पासनं बाहेरची जी आहे ती वॉल बनलेली असते. फ्युकोसिनिन अँड अल्जिनिक ॲसिड, फ्युकोसिनिक अँड अल्जिनिक ॲसिड यांच्यापासून ती आउटर सेल वॉल बनलेली असते. आणि these compound, they get partially dissolved in water and it forms a mucilage or gelatinous like structure. स्लाइमी असं स्ट्रक्चर तयार करतं. आणि आउटर सेल वॉल आहे ना ती स्लाइमी राहते, त्यामुळे अल्गल प्लांट जे आहे ते स्लाइमी राहते. whereas inner cell wall, layer of inner cell wall, it is made up of cellulose पासून बनलेलं असतं. आता यातलं अल्जिनिक ॲसिड जे आहे, मी तुम्हाला जे सांगितलं अल्जिनिक ॲसिड किंवा फ्युसिनिक ॲसिड, यातलं अल्जिनिक ॲसिड इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ आर्टिफिशियल सिल्क अँड अ गम ॲडेजिव्ह. चिकट असा द्रव ॲडेजिव्ह तयार करण्यासाठी हे अल्जिनिक ॲसिड तयार केलं जातं. कॉमनली हे अल्जिनिक ॲसिड आहे ना ते दोन अल्गापासून तयार केलं जातं, सार्गॅसम आणि लॅमिनारिया. लॅमिनारिया, सार्गॅसम व्हेरी कॉमन असे सीविड्स आहेत. मॅक्रोस्कोपिक फॉर्म आहेत. मॅक्रो म्हणजे मायक्रोच्या विरुद्ध, मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठे, इझिली विजिबल आहेत ते, नेकेड आईजला विजिबल आहेत त्यांना म्हणायचं मॅक्रोस्कोपिक. आणि मायक्रोस्कोपिक म्हणजे ज्यांना मायक्रोस्कोप थ्रूच बघता येतात असे. The cell usually have many small vesicles and white granules, and these white granules are called as fucosan vesicles. Pyrenoids are usually absent, but if present, it is in a single stalk type. bar. तर याच्यामध्ये काय आहे, रिझर्व फूड जे आहे ते ग्रॅन्युलच्या फॉर्ममध्ये असतं. छोटे छोटे ग्रॅन्युल किंवा व्हेसिकल याच्या फॉर्ममध्ये असतं. फ्युकोसॅन व्हेसिकल असं त्यांना म्हटलं जातं. जनरली अल्गीमध्ये स्टोअर फूड जे असते ते पायरोनॉइडमध्ये स्टोअर केलं जातं. पायरोनॉइड म्हणजे काय हे मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं. एक प्रोटीनचा कोर असतोय आणि त्या प्रोटीनच्या कोरला
सराउंडेड बाय स्टार्च, आणि स्टार्च त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं असतं, अँड इट परफॉर्म फंक्शन ॲज रिझर्व स्टोअर हाऊस ऑफ दॅट सेल, स्टोअर हाऊस ऑफ अल्गल सेल, पायरोनड. पण फिओफायटामध्ये पायरोनड शक्यतो ऑब्सेंट असतात. असले तर सिंगल पायरोनड असतं, एक स्टॉक असतो त्याला, आणि त्याच्यावरती ती ग्लोब्युलर बॉडी अरेंज झालेली असते. अशा टाईपचे पायरोनड असतात. मोटाईल स्ट्रक्चर्स लाईक झूस्पोर्स अँड गॅमेट्स, याच्यात जे गॅमेट्स तयार होतात, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, तर हे झूस्पोर आणि गॅमेट्स हे ना, दे पजेसेस 2 फ्लाजेला, 2 फ्लाजेला असतात. दे आर अनइक्वल अँड दे आर लॅटरली इन्सर्टेड. These flagella, they are useful in mobilization or in movement of these zoospores. झूस्पोरच्या मुवमेंटसाठी हे फ्लाजेला गरजेचे असतात. आता ह्यात 2 अनइक्वल साईजचे फ्लाजेला असतात. त्यातला जो लार्जर किंवा लॉंगर वन जो आहे तो टेन्सल टाईपचा असतो किंवा पेंटोनिमा टाईपचा असतो, आणि स्मॉलर वन जो असतो तो व्हिप्लॅश टाईपचा फ्लाजेला असतो. 2 वेगवेगळ्या टाईपचे अनइक्वल साईजचे फ्लाजेला लॅटरली अरेंज झालेले असतात झूस्पोर्सवरती. सो मोटाईल फॉर्म्स आर देअर. ड्युरिंग रिप्रोडक्शन दे प्रोड्युसेस मोटाईल गॅमेट, अँड दीज मोटाईल गॅमेट्स दे पोजेसेस flagella for their movement. Reserve food in Phaeophysi is commonly laminarin or mannitol. मॅनिटॉल किंवा लॅमिनॅरिन नावाचं रिझर्व फूड याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. सुक्रोज अँड ग्लिसरॉल आर ऑल्सो प्रेझेंट अँड रिपोर्टेड इन सम मेंबर्स ऑफ फिओफायटा. फिओफायटाच्या काही मेंबर्समध्ये सुक्रोज आणि ग्लिसरॉल हे पण एक रिझर्व फूडमध्ये म्हणून स्टोअर केलेलं असतं. फिओफायटा दे रिप्रोड्यूस बाय 3 ways of reproduction: vegetative, asexual and sexual reproduction. Vegetative reproduction is also reported in Phaeophyta. Asexual reproduction is reported and sexual reproduction is reported. Vegetative reproduction, it takes place by fragmentation. There are special reproductive branches, they get or propagules, they get separated from the mother plants and they produces a new plant. So due to the current of water, due to waves in water, it get detached from the mother plant and it produces new plant. So this type of reproduction which is not involving any sexual characters or fusion of 2 cells, and just only vegetative part of thallus, it get detached from mother plant and it perform a role of propagule. Such reproduction is called as vegetative reproduction. So vegetative reproduction is also reported. Along with vegetative reproduction, asexual reproduction is also very much common in Phaeophyta member. Asexual reproduction takes place by zoospores, except in few orders like Fucales and Dictyotels. यांच्यात सोडून बाकीच्यांमध्ये झूस्पोर्सनं asexual reproduction होतं. The zoospore, it produces unilocular sporangia which are haploid in nature. Zoospore, it produces sporangia and they are haploid in nature. आता हॅप्लॉइड म्हणजे काय? हॅप्लॉइड म्हणजे दे पोजेसेस अ सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. डिप्लॉइड म्हणजे काय? दे पोजेसेस 2 sets ऑफ क्रोमोझोम. लोअर प्लांट जे आहेत क्रिप्टोगॅम्स मधले अल्गी, फंजाय, ब्रायोफाइट इथपर्यंत हे हॅप्लॉइड जे जनरेशन आहे, कुठल्याही प्लांटची जे
लाईफ सायकल कम्प्लीट होते ती या 2 जनरेशनमधनं कम्प्लीट होते, अल्टरनेट विथ इच अदर. हॅप्लॉइड फॉर्ममध्ये जातं प्लांट, त्यानंतर डिप्लॉइड फॉर्ममध्ये येतं. हॅप्लॉइड फॉर्ममध्ये जाताना मिओसिस होतं आणि डिप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. पुन्हा हॅप्लॉइड सेल्स 2 फ्यूज होतात आणि फ्यूज होऊन डिप्लॉइड सेल्स तयार करतात, झायगोट तयार करतात. ही अशी एक पूर्ण लाईफ सायकल कम्प्लीट केली जाते. आणि अल्गी, फंजाय, ब्रायोफाईट यांच्यामध्ये हॅप्लॉइड फॉर्म जे आहेत ते हॅप्लॉइड स्टेजेस ऑफ लाईफ they are dominant in their life cycle. Are you getting? So they produce sporangia from zoospores and it develops into a new plant which is haploid in nature. Sexual reproduction, it ranges from isogamy to oogamy and anisogamy also. Sexual reproduction, it takes place by three different ways. Isogamous sexual reproduction, where gametes are same in size and shape and their nature. Oogamous type of sexual reproduction, where male gamete is comparatively very small and female gamete is comparatively larger one. One of them may be motile or both of them may not be motile. त्यांना फ्लाजेला असतील किंवा नसतील असंही असतं. पण 2 डिस्टिंक्टली त्यांच्यामध्ये शेपमध्ये खूप मोठं डिफरन्सिएशन असतं. याला म्हणायचं oogamous टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, जे डिक्टिओटेल्स किंवा लॅमिनारियल्स नावाच्या ऑर्डरमध्ये ऑब्झर्व केलं जातं. आणि काही ठिकाणी अनआयसोगॅमस टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा रिपोर्ट केलं जातं, रिपोर्ट केलेलं आहे. 3 टाईपचे सेक्शुअल रिप्रोडक्शन असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. आयसोगॅमस, जिथे दोन्हीही गॅमेट्स सेम आहेत, दोन्हीही गॅमेट्सला फ्लाजेला आहेत आणि त्याच्यामध्ये मेल कुठला आणि फिमेल कुठला असं आपण डिफरन्शिएट करू शकत नाही, याला म्हणायचं आयसोगॅमस टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. अनआयसोगॅमस म्हणजे काय, एक लहान असतो, एक थोडासा मोठा असतो, दोघांमध्ये थोडासा डिफरन्स असतो, 2 गॅमेट्स वेगवेगळे दिसतात. एक मेल गॅमेट असतो जो लहान आहे, फिमेल गॅमेट आहे तो मोठा आहे, त्याला म्हणायचं अनआयसोगॅमस. आयसो मीन्स सेम, गॅमेट्स मीन्स गॅमेट्स. Isogametes, same gametes. Anisogamous, dissimilar gametes. And oogamous, where there is a large extent of dissimilarity between gametes. Male gamete is comparatively very small with a female gamete, oogonium. जे oogamyमध्ये फिमेल गॅमेट एकदम लार्ज असतं कंपॅरेटिव्हली टू मेल गॅमेट. In most of the member, fertilization is external fertilization. Means male gametes are liberated in water and female gametes are also discharged in water, and both of them mate in water in outside the plant body, outside the mother plant body. त्या प्लांटच्या स्ट्रक्चरच्या बाहेर त्यांचं मेटिंग होतं, त्यांचं फ्युजन जे आहे ते प्लांटच्या स्ट्रक्चरच्या बाहेर होतं, यालाच म्हणायचं एक्सटर्नल फर्टिलायझेशन. आता अँजिओस्पर्ममध्ये काय होतं, अँजिओस्पर्ममध्ये पोलन ग्रेन स्टॅमेनपासनं लिबरेट होतात आणि ते येऊन स्टिग्मावरती पडतात, स्टिग्मावरती पडून ते ओव्हरीमध्ये पोलन ट्यूब तयार करतात, ओव्हरीमध्ये पोलन ट्यूब जाते, ओव्हलला फ्यूज होते, ते इंटरनल फर्टिलायझेशन. तिथे fertilization, it takes place inside the body of plant, internal. Here in Phaeophyta, the fertilization is external. They are not protected in some cavities or they are not protected inside the plant body. So external fertilization is common in Phaeophyta members. Zygote does not undergo meiotic division and on germination it develops a diploid thallus. Then after this diploid thallus it produces haploid gametes, and these haploid gametes they produces again a haploid structure. So बऱ्याचशा अल्गीमध्ये काय केलं जातं, झायगोट आहे ना, इट इमिजिएटली म्हणजे
after fusion of male and female gamete, it produces zygote, and zygote it immediately undergo the meiotic division and it produces haploid gametes, and these haploid gametes are released in environment and they get germinated and they form entire structure of plant body. This is common in general algae. Most of the algae they shows such kind of character, but here in Phaeophyta, zygote does not undergo immediate meiotic division. It can it germinates and it develops a diploid thallus, where this diploid thallus they produces haploid स्पोर्स. हे तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस आपण वेगवेगळे फॉर्म बघायला सुरुवात करू, त्यावेळेस हे तुमच्या लक्षात येईल. सो टुडे वी डिस्कस्ड अबाउट जनरल कॅरेक्टर्स ऑफ फिओफायटा. जनरल कॅरेक्टर्स ऑफ फिओफायटा. पहिलं कॅरेक्टर म्हणजे काय बघितलं आपण, दे आर इमोबाईल टू मोबाईल, दे आर युनिसेल्युलर टू कॉलोनियल, unbranched filaments are absent, branched filaments are there, pseudoparenchymatous filaments are there, they are larger in size, largest alga are recorded from Phaeophyta, बरोबर. 60 to 90 meter long thallus is also reported. Miniature palm like neurocystis is there. Some plants look like a miniature tree, some look like palm. They are differentiated into two structures, hold fast and blade. Blade it performs the function of photosynthesis. Then pigments are chlorophyll A, chlorophyll C, beta carotene, xanthophyll. Fucoxanthin is very common, and because of presence of fucoxanthin, it gives appearance of brownish, golden brownish color to the algae, because of which they are called as brown algae. Then they grow by apical development, they grow by intercalary development, they grow by trichothalic development. So their growth point may vary. It's larger group, they show diversity. Then cell wall is made up of two layer alginic cell wall, alginic किंवा फ्युसिनिक नावाच्या ॲसिड पासून आउटर सेल वॉलचा लेअर बनलेला असतो आणि इनर सेल वॉलचा लेअर सेल्युलोज बनलेला असतो. दिस अल्जिनिक ॲसिड इज युज्ड इन मेनी थिंग्स लाईक आर्टिफिशियल सिल्क तयार करण्यासाठी किंवा गम ॲडेझिव्ह तयार करण्यासाठी हे अल्जिनिक ॲसिड यूज केलं जातं आणि अल्जिनिक ॲसिड सार्गॅसम किंवा लॅमिनारिया नावाच्या फॉर्ममधनं तयार केलं जातं. दे स्टोअर देअर फूड इन सम ग्रॅन्युल्स. They store their food in granules and some vesicles called as fucosan vesicles. Pyrenoids are rarely present, and they are of stock types of pyrenoids are there. Then they produces motile gametes, zoospores or gametes. They are motile with two types of flagella, unequal flagella are there. Reserve food is commonly laminarine and mannitol. Glycerol or sucrose is also there. Then we discussed about their reproduction. They reproduces by three types of means: vegetative, asexual and sexual means. Vegetative means by fragmentation, asexual means by producing zoospores, and sexually they reproduces by three different types: isogamous, anisogamous and oogamous type of sexual reproduction is also reported in division Phaeophyta. So it's for now it's today's video will be end here. From next video we will discuss about sargassum, a type genus for Phaeophyta. sargassum ची मॉर्फॉलॉजी काय, त्याची ॲनाटॉमी काय, त्याचं रिप्रोडक्शनची पद्धत काय, याच्यावरती आपण डिस्कस करूया. तुम्ही व्हिडिओ बघितल्यावरती कमेंट सेक्शनमध्ये यू हॅव टू राईट युअर नेम टू मेक युअर प्रेझेन्स. तुम्ही प्रेझेंट होता, तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे हे व्हॅलिडेट करण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. गुड डे फॉर नाव.